चालेल. सो आपले स्टुडंट आहेत अक्षय चोपडे. आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे क्वालिटास ग्लोबल मध्ये. सो अक्षय खूप खूप अभिनंदन पुणेरी पॅटर्न आणि पूर्ण टीम कडून. सो काय सांगाल आज कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय, कारण ज्या गोष्टीसाठी इतके दिवस प्रयत्न चालू होते ती गोष्ट आज त्या गोष्टीला यश भेटले. खूप चांगली गोष्ट आहे. आणि अक्षय मला तुम्हाला काय विचारायचं की आता जसं की आपलं पास आउट इयर किंवा खूप सगळे तुम्ही चॅलेंजेस फेस केले, म्हणजे जसं की आज कम्पॅरेटिव्हली म्हणजे क्लासेस पण केले, खूप काही गोष्टी केल्या. आणि मी तर असं म्हणेल की हे 2 वर्षांचं स्ट्रगल आपण म्हणू शकतो. मग ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही काय लेसन घेतलात? किंवा आता जे स्टुडंट आहेत बाकीचे ते पण स्ट्रगल करतात, त्यांना जॉब मिळत नाहीये. सो मग त्यांना तुम्ही काय, कारण तुमच्यासारखा जो स्टुडंट आहे जो की ज्यांनी खूप इंटरव्ह्यू दिले तर त्यांनी बेस्ट त्याच्यातून लर्निंग घेतले, बरोबर? तर बाकी विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, कसं केलं पाहिजे, त्यांनी अभ्यास काय केलं पाहिजे? अभ्यास डेली शेड्यूल ठेवा, किंवा शांत राहा. जे काही विचारायला जाईल तो प्रोफेशनली बोला, मुद्देसूद बोला. होत नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण तिथं तुमचं नुकसान काय झालं, तिथून तुमचं फेल्युअर काय झालं ते सगळे पॉईंट नोट डाऊन करा आणि त्याच्यावर प्रयत्न करत राहा. जेणेकरून मग तुम्हालाही समजेल की तुम्ही कुठं कमी पडताय, का बरं ती गोष्ट तुम्हाला जमली नाही. मग त्याच्यावर प्रॅक्टिस करत राहा. या गोष्टी मॅटर करतात इंटरव्ह्यू मध्ये. बरोबर. आणि जसं की एक क्वालिटी मला तुमची खूप बेस्ट वाटली ती ही आहे की तुम्ही प्रत्येक इंटरव्ह्यू अटेंड केलाय. असं नाही की बाबा ही कंपनी लांब आहे, ही जवळ आहे, असं नाही म्हटलं. मग ह्या गोष्टीसाठी तुम्ही बाकी स्टुडंटला काय, कारण आमचा सगळ्यात मोठा चॅलेंज तो आहे की बाबा नाही मॅडम म्हणून आम्हाला तिकडे नाही जायचं, आम्हाला इथे घराच्या जवळच द्या. तुम्ही काय ऑब्झर्व केलं? ऑब्झर्वेशन म्हणजे लोकेशनचं पुण्यातच असतं, खराडी, विमाननगर, बाकी दिघी असू दे, शिवाजीनगर असू द्या. तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू अटेंड करणं इम्पॉर्टंट आहे. लोकेशन मॅटर नाही करत की तुम्ही कुठे लोकेशन काय. तुम्ही तिथं जा, इंटरव्ह्यू द्या, तुम्हाला काय शिकायला भेटते, काय नाही, कंपनी कशी आहे, तिथलं वेळ कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, ह्या गोष्टी मॅटर करा तुम्हाला. कारण तिथून तुम्हाला उद्या शिकायचं असं पुढे जायचं, स्किल्स तुमच्या इम्प्रूव्ह होणार तिथून. मग या गोष्टी तिथं जाऊन तुम्हाला घडवायच्या आहेत. बरोबर. म्हणजे लोकेशन स्पेसिफिक न राहता प्रत्येक इंटरव्ह्यू हा अटेंड केला पाहिजे. बरोबर. आणि जसं की आता IT इंटरव्ह्यू मध्ये भरपूर वेळा इंग्लिश कम्युनिकेशन असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, की तुम्ही कसं इम्प्रुव्हमेंट केली किंवा तुम्ही कसं शिकलात ह्या सगळ्या गोष्टी? कॉन्फिडेंटली बोलायला कसं शिकला? कॉन्फिडेंटली म्हणजे मी आता क्लासमध्ये यायचो, जीडीचे राऊंड असू द्या, इंग्लिश कम्युनिकेशनचे राऊंड असू द्या, त्यात परफेक्ट व्हायचो. म्हणजे दररोज मी माझी चूक शोधत होतो की नेमकं मी कुठं चुकतोय, काय चुकतोय, मग याच्यात अजून मला इम्प्रुव्हमेंट आणायची, मग अजून काय कसं बोललं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी खूप म्हणजे फास्ट मध्ये बोलत होतो, मला त्यानंतर समजायचं की मी असं खूप फास्ट मध्ये बोललो. मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावर अजून इम्प्रुव्हमेंट, मग हळूहळू बोलायला स्टार्ट केलं. मग जसं इंटरव्ह्यू मध्ये जायचं तिथं मग समजायचं की आज इथं फास्ट होतंय, मग त्याच्यात अजून सुधारणा करायचं. मग थोडं हळूहळू बोलण्याचा प्रयत्न चालू केला होता, जेणेकरून माझी इंग्लिश स्पीकिंग थोडी इम्प्रुव्हमेंट झाली. आणि जे ग्रुप डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करायचं, ते अटेंड करायचं, तिथून मग कॉन्सेप्ट घेत गेलो की अजून काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते याच्यात. बरोबर. आणि आता ह्यामध्ये काही काही मुलांचं असं असतं की मग आता मला येत नाही बोलता, ठीक आहे, तर मग त्यांना ऑकवर्ड फील होतं की मी कसं बोलू, नाही का? अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांना एकच सांगेल की लगेच हार मानू नका की आपल्याला बोलता येत नाही म्हणून. थोडे दिवस वाढ बघा, कारण कसं असेल तुमच्या ती इम्प्रुव्हमेंट यायला थोडा वेळ लागत असतो. मग तुम्ही इंग्लिश बोलणार, मग तुम्हाला एक 2 सेंटेन्स घ्यावे लागते. मग तुम्हाला हळूहळू स्वतः विश्वास ठेवावा लागेल की नाही मी करू शकतो, बोलू शकतो. मग दररोज डेली अभ्यास करावा लागेल त्याच्यावर. तेव्हा जाऊन या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह व्हायला तुम्हाला मदत भेटेल. तुम्ही जर म्हणता की समोरचा बोलतोय मला बोलता येत नाही, त्या गोष्टीला घडत नसतात. त्याच्यावर अभ्यास चालू ठेवा लागतो, डेली प्रिपरेशन चालू ठेवा लागतात. तुम्ही समोरचं काय बोलतोय, आपण काय बोलू शकतो किंवा आपल्याला काय बोलायचंय ते तुम्हाला आधी समजून घेतलं पाहिजे. नुसतंच तुम्ही म्हणता की मला बोलता येत नाही, मग त्या पण गोष्टी मॅटर नाही करत प्रत्येक वेळेस. बरोबर. ह्या गोष्टी अगदी करेक्ट आहेत. आणि बाकी जसं IT साठी बेसिकली कोडिंग आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर काही काही मुलं प्रयत्नाच्या आधीच हार मानतात. तर मग ह्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? किती वेळा साधारण लागतं? ऍक्च्युअली कोडिंग मध्ये म्हणजे तुमची डेली प्रॅक्टिस पाहिजे त्याच्यामध्ये. असं नाही की मला येत नाही, काय नाहीये. तुम्ही आधी थोडा वेळ तिथं पहिले 1 ते 2 मिनिटं तरी तुम्ही थांबा, वेट करा. कारण कधी कधी आपल्या हातात चान्स असतो पण तो हुकून जातो, तिथं मिस होऊ शकतो आपल्याकडून. तर पहिले तुम्ही तिथं रिमाइंडर करा की हा पॉईंट मी कधी कन्सेप्ट मी कधी घेतलेली आहे का, कधी त्याच्यावर रेडिंग केलेलं आहे का, की याच्यावर कधी प्रॅक्टिस माझी झालेली आहे का. तर त्या गोष्टी तुम्हाला नंतर रिमाइंडर येऊ शकतात तुम्हाला की बाबा चला मी याच्यावर केलेलं होतं, मग त्याच्यात ह्या कन्सेप्ट होत्या सगळ्या. म्हणजे जिथं तुम्ही म्हणता की मला काही जमत नाही, तिथं त्या कन्सेप्ट शांततेत बसून तुम्हाला ते जमू शकतात. थोडासा प्रयत्न केला पाहिजे.
होतं कधी कधी की आपण इंटरव्ह्यूला जातो, अरे हे येत नाही ते येत नाही, मग काय सोडून मग माझ्याकडे होणार नाही. त्यापेक्षा थोडं शांत बसा. कंपनीचं एन्व्हायरमेंटच असं असते की इंटरव्ह्यूवर तुमचा विचार न करता तुमच्याकडे काय स्किल आहे त्याचा जास्त विचार करतो. मग तुम्ही किती वेळ दिलाय, काय दिलंय त्याचा विचार नाही करत तो. बरोबर. मग तुम्ही फक्त शांत राहा आणि विचार करा की मी कन्सेप्ट कधी केलेली आहे का, त्याच्यावर प्रॅक्टिस माझी कधी झालेली आहे का, मग त्या लक्षात आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला थोडंफार तरी जमेल. बरोबर, चालेल ना. आणि थ्रू आउट जर्नी जसं की बरेच इन्स्टिट्यूट आहे, जसं माझा ठरलेला क्वेश्चन असतो, सो तुम्ही काय ऑब्झर्व केलं किंवा अशा काय गोष्टी ज्याच्यात तुम्हाला ट्रस्ट वरती वाटलं की नाही पुणेरी पॅटर्न हा एक विश्वासाचा ब्रँड आहे, हे तुम्हाला कधी वाटलं आणि मग तुम्ही क्लास जॉईन केला? इथं पुणेरी पॅटर्न मध्ये ऍडमिशन घेण्याच्या आधी मी पुण्यामध्ये खूप सारे इन्स्टिट्यूट फिरलो होतो की कुठं कसं कधी, कारण ऑनलाईन वेबसाईट असू द्या, सोशल मीडियाद्वारे किंवा कोणत्या मित्राचा रेफरन्स आहे, मग त्या सगळं मी फिरून यायचो. मग जेव्हा पुणेरी पॅटर्न मध्ये ऍडमिशन इन्क्वायरी करण्यासाठी आलो होतो, मग त्या दिवशी पण मला समजलं की नाही तर सगळेजण ट्रस्ट आहेत, जे सांगतात ते चांगले. मग सिद्धेश्वर सर असू द्या, त्यांच्यासोबत खूप वेळा कम्युनिकेट झालं माझं. मग त्यांनी मला तो ट्रस्ट दिला होता की नाही तुझं इथून होणारच आहे, त्याच्यामुळे तू दुसरीकडे कुठे जाऊ नको, लवकर चालू कर, असं म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्या होत्या तेव्हा. आणि बाकी इन्स्टिट्यूट असं काय बोलतात की जेणेकरून तुम्हाला हे आयडेंटिफाय झालं की ही गोष्ट माझ्यासाठी नाही? असं खूप असतात ना कमिटमेंट. मग आता आमची कमिटमेंट काय की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही गॅरंटी देत नाही, बरोबर. मग हे तुम्ही कसं सांगू शकता? नाही ऍक्च्युली तसं म्हणजे बाहेर सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देऊ, असं करू तसं करू, मग तेव्हा विश्वास बसायचा चला आता बॉन्ड पेपर लिहून देणार आहेत, आम्हाला प्लेसमेंट देणार आहेत. मग इथं जेव्हा आलो तेव्हा मग सर म्हटले होते की नाही आम्ही असं नाही करून देऊ शकत. मग तेव्हा वाटत होतं की देत नाही सर, मग प्लेसमेंट होईल नाही होईल, म्हणजे इथून माझी सुरुवात होती. पण नंतर मग थोडं पडलं मला सगळं, म्हणजे चला ट्रेनर आणि बाकी सगळं तुमचा स्टाफ आणि इथला जो एन्व्हायरमेंट आहे, सगळ्यांचं बिहेवियर आहे, ते सगळं मला नंतर चांगलं वाटलं. बिहेवियर मध्ये बेस्ट पार्ट काय वाटला? युनिफॉर्म तर आहेच सगळ्यांचा, सगळ्यात बेस्ट काय वाटला? बेस्ट म्हणजे ट्रेनरचा सपोर्ट, आणि जसं ऍडमिनला यायचं त्यांना प्रश्न विचारायचं, मग ते लगेच सॉल्व्ह करून द्यायचे. असं म्हणजे जास्त वाट बघायला पण नाही लागली की चला तुम्ही 2-4 वेळा विचारलं त्यांनी अजून लगेच सांगितलं, रिस्पॉन्स नाही केला, रिस्पॉन्स भेटायची सुरुवात झाली होती. म्हणजे जे पण कधी विचारेल त्याचा लगेच रिस्पॉन्स, ही एक गोष्ट मला चांगली वाटली इथून. बरोबर, कारण बरेच विद्यार्थी म्हणतात की एकदा ऍडमिशन झालं क्लासवाल्यांना काही घेणं देणं नाही, सो मग ते एकंदरीत इथं नाहीये ह्या गोष्टी. थोडंसं म्हणजे लिमिटेड क्राऊड, लिमिटेड लोक आणि त्यांना प्रॉपर सर्व्हिस, तर हे एकंदरीत गोष्ट आहे. जसं अक्षयने आपल्याला सांगितलं की बाकी ठिकाणी फार अगदी बॉन्ड पेपरवर लिहून मिळतं, पण खरं तर खरी जर्नी ही आहे की विद्यार्थ्यांनी पण तेवढंच एफर्ट टाकले पाहिजे, पालकांनी सपोर्ट केला पाहिजे आणि ऍज अ इन्स्टिट्यूट आम्ही पण संधी दिल्या पाहिजे, बाकी अजून काहीच लागत नाही, बरोबर. चालेल. सो आता बरेच सारे असे विद्यार्थी आहेत तुमच्या बॅचचे असतील, बाकीचे भरपूर सारे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कारण ऑब्व्हियसली 2 वर्षांनंतर आपल्याला एखादी संधी मिळते, तर तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना काय सांगा? संधी सोडू नका, कारण ज्या संध्याला त्याच्यात काहीतरी घडलेलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही इंटरव्ह्यू देता, बाकीच्या गोष्टी समजा तुम्हाला अजून काही नवीन गोष्टी समजतात सुद्धा त्याच्यातून. तुम्ही एका गोष्टीसाठी जाता पण तिथून तुम्हाला अजून काही 4 गोष्टी चांगल्या भेटतात. म्हणजे तुम्ही जे करायला जाता तिथून अजून दुसरं पण तुमच्या हाती काहीतरी लागू शकते चांगल्या गोष्टी. त्या गोष्टी सोडू नका, जे भेटतंय ते ऍक्सेप्ट करा आणि पुढे चालत राहा. म्हणजे मी याच्यासाठी आलो होतो पण ही गोष्ट तर घडलीच नाही, मग मी सोडून देतो, तसं करू नका. गिव्हअप करा. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला जे पाहिजे तेच भेटेल असंही नाहीये. संधीचं सोनं करायला सोडू नका. खूप चांगली गोष्ट. चालेल. आणि जसं आता पालक म्हणून वडील आहात अक्षयचे, तुम्ही आज म्हणजे काय वाटतंय तुम्हाला, आज काय विचार करताय? तर मला तर सगळ्यात आधी असं म्हणजे सगळ्या स्टाफचा आणि पुणेरी पॅटर्नच्या सगळ्या म्हणजे सगळ्यांचं अभिनंदन करायचं आधी. तुम्ही आता पहिल्यांदा तर माझ्या कधी कॅमेरा सोबत कधी बोललेलं नाही, सर्वप्रथम तर मी सर्वांचं म्हणजे अभिनंदन करतो. कारण माझ्या मुलासाठी मी आजपर्यंत म्हणजे असे 2-3 वेळा खूप प्रयत्न केले. 2 ठिकाणी आता आम्ही सिद्धेश सरांसोबत ज्यावेळेस पहिल्यांदा इथं आलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी 2 ठिकाणी असं फसलेलं आहे, त्यामुळे तर तुमच्याकडून मला काय अपेक्षा आहे, तर त्यांनी मला सांगितलं मला तुमच्याकडे ह्या अपेक्षा आहे. तर त्यांनी मला सांगितलं आणि मला विश्वास वाटला एक पुणेरी पॅटर्नवर, आणि त्याच दिवशी लगेच मी माझ्या मुलाचं ऍडमिशन पुणेरी पॅटर्न मध्ये घेतलं आणि वेळोवेळी मी कम्युनिकेशन त्यांच्यासोबत ठेवलं आणि मला चांगल्या प्रकारे सपोर्ट इथून मिळाला
आणि एक विश्वास वाटला खूप चांगली गोष्ट. सुनील पॅटर्न. नाही, आपली टॅगलाईनच आहे, आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. छान असल्यामुळे माझ्या मुलाला पण छान वाटले, त्याच्यामुळे तो पण सांगू शकतो प्रत्येक मुलाला की नाही इथं जा, इथं हे करा. कारण आम्ही पण सांगू शकतो ना आता बाहेर. बरोबर. सोनी असलं तर आज जा. बरोबर. आज तुम्ही एक आई म्हणून, जसं आता तुम्ही वर्किंग आहे, बरोबर, तुम्ही जॉब करता, नाही तर पार्लर, तर आई म्हणून आई तर नेहमी विचारणार, जसं तुम्ही मला सांगितलं. तर तुम्ही काय संदेश द्याल बाकी आयांना? कारण की कसं असतं, आईला खूप अपेक्षा असतात मुलाकडून, विश्वासही असतो आणि सोबतच डिमोटिवेशन पण होते की जर वेळेत नाही मिळालं तर. तुम्ही बाकी पालकांना काय सांगा? आम्ही बाकी सांगणारच आहे की लक्ष असते आपल्या मुलांकडे, आपला मुलगा जातोय करतोय, आपणही सरांसोबत ते ठेवलं पाहिजे, बोललं पाहिजे माझा मुलगा येतो नाही येत, काय करतोय, बरोबर त्याचं आहे का नाही अभ्यासात लक्ष, असं सगळं आपण म्हणजे विचारपूस केली पाहिजे. प्रत्येक माणसाला बाहेरला सांगितलं पाहिजे ना, बाहेरच्या पुणेरी पॅटर्न मध्ये पाठवा, खूप छान आहे, तिथं शिकवण व्यवस्थित आहे, असं सगळं आपण सांगू शकतो ना. खूप चांगली गोष्ट. आणि एक मोमेंट मला शेअर करायचं आज सगळ्यांना, की ज्या वेळेस अक्षय, तुम्हाला आठवत असेल ना, पॉडकास्ट आला होता आपला, तर आय थिंक तुम्ही तुमच्या आईला सांगितलं, मम्मीला, की हा पॉडकास्ट बघितला का मॅडमचा, खूप छान आहे. त्यावेळेस त्यांचा रिस्पॉन्स हा होता की तुम्ही म्हणजे ऍज अ विद्यार्थी तुम्ही काय शिकताय, तुम्ही काय लर्निंग केलं तुमच्या मॅडमकडून. तर हे मला अजूनही आठवतं. सो ही भावना असणं खूप महत्वाचं आहे. गोष्टी बऱ्याच चांगल्या लेवलला असतात बऱ्याच ठिकाणी, पण ऍज अ विद्यार्थी त्याचा तुम्हाला किती फायदा होतो किंवा त्याच्यातून तुम्ही काय शिकता, तर हा लुकआउट खूप ठराविक पॅरेंटचा असतो. सो असे पॅरेंट प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावेत असं मला वाटतं. कारण असे जर पालक विद्यार्थ्यांना मिळत असतील की जे अगदी नाही का पूर्ण क्लासची जर्नी असेल, पिक अँड ड्रॉप असेल, एवढं करत असेल तर ते मुलं कधीच अयशस्वी होऊ नाही शकत, त्यांच्या पदरात नेहमी यशच पडेल असं. सो ऍज अ पालक तुम्ही सांगू शकता का की काय म्हणजे सिच्युएशन होती की ठीक आहे चला होतं असं, पण ज्या वेळेस असं होतं की नाही बाबा आज होत नाही, उद्या होत नाही, रोज आपण एक आशा घेऊन बाहेर पडतो, तर तुम्ही स्वतःला कसं मोटिवेटेड ठेवलं? कारण तुम्ही जोपर्यंत स्वतः मोटिवेटेड नाही, तुम्ही तुमच्या मुलाला नाही मोटिवेटेड ठेवू शकत. सो तुम्ही कशा वेळी मोटिवेशन दिलं असेल? नाही, आम्ही त्याला सांगत राहायचो की बाबा आज नाही उद्या होईलच आपलं काम, पण एवढं आहे की आपले प्रयत्न सोडायचे नाही, आपले प्रयत्न चालू ठेवायचे. कुठेही गेलं तरी हार मानायची नाही आपल्याला, आज नाही तर उद्या आपलं होईलच काम. पण एवढंच आहे की आम्हाला जरा हे वाटायचं की बाबा मुलगा जातोय, काय बातमी घेऊन येतो वाटतच ना पालक म्हणून असं वाटतं. पण त्यांनी काल बातमी दिल्याबरोबर आम्हाला खूप हे झाला, म्हणजे भावाला नाही आमच्याकडनं. खूप चांगली गोष्ट. सो पुणेरी पॅटर्न डेफिनेटली सगळ्या पालकांसोबत आहे. आम्हालाही तुमचा असा सपोर्ट राहायला पाहिजे, कारण ही जी जर्नी आहे करिअरची, तर ही पहिल्या जॉब पर्यंत असते. त्याच्यामध्ये तुमच्यासारखे पालक जर मिळाले प्रत्येक विद्यार्थ्याला, तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कुणी बेरोजगार शिल्लक राहील. त्यामुळं सगळ्या पालकांनी असा सपोर्ट करा, जसे अक्षयचे आज पालक आपल्यासोबत आहेत, तर सगळ्यांनी असं करा. ठीक आहे. सो त्यांच्या मम्मीसाठी एकदा खूप खूप टाळ्या. मला एक सांगायचं होतं की ज्यावेळेस समजा आता अक्षयचं ऍडमिशन इथे झालं, त्यानंतर माझं आणि यांचं आमचं हे असायचं की हा जातो तिथं काय करतो, नेमकं काय शिकतो, त्याला काय कळतं का नाही. तर त्यासाठी मी सरांसोबत नेहमी बोलत असायचो की त्याला काय येतंय का, ते जमतंय का नाही त्याला. आणि त्याला पण मी सांगायचो की ठीक आहे आपण आता प्रयत्न करत, आपण तो प्रयत्न सोडायचा नाही, पुढे चालत राहा, कधी ना कधी म्हणजे आपण आपल्या ठिकाणावर पोहोचणार. आपल्याला म्हणजे संधी येतच राहील, कधीतरी संधी मिळेलच आहे, फक्त थांबायचं नाही, आयुष्यामध्ये चालत राहायचं, एवढं मी त्याला सांगितलं होतं. आणि मध्ये आधी मध्ये तो ज्यावेळेस घरी राहिला एक दोन, त्यावेळेस मी सरांसोबत बोललो होतो की हा घरी आहे, हा म्हणजे काय क्लासमध्ये येत का नाही. तर सर म्हणतो तसं काही नाही, तुम्ही उलट काळजी घेतली त्याची, त्याला पाठवलं आमच्याकडे आणि त्याचा आज सोनं झालेलं नाही. एवढा प्रॉपर फॉलोअप जो पॅरेंटनी घ्यायला पाहिजे तो फॉलोअप झालेला आहे, त्यामुळे आम्हाला याचं काम सोपं. म्हणजे कसं आम्ही जरा एक दिवस सुद्धा घरी आणि तुम्हाला पण मी घरी नाही थांबायचं, क्लासमध्ये जाऊन बस, बरोबर मॅडम सोबत बोल, सरांसोबत बोल, तुला काही अडचणी असेल सरांना विचारतो. अगदी करेक्ट. आम्ही असं त्याला रोज म्हणायचं. गावावरून आलो आम्ही ते 8 दिवस घेणार, आम्ही सरांना फोन केला होता त्याच्या पप्पांनी, तर सर बोलले की मग त्याला पाठवा परत. खूप चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली कसं असतं ना की फक्त जॉब घेऊन ये यापेक्षा की तुम्ही लक्ष द्या, हे खूप वर्क झालं. तेच ना मग खूप कसं आहे ते आता आम्हाला एवढं कळत नाही त्याच्यामधलं, जे सर लोक तुम्ही शिकवतात ते तुम्हालाच माहित, त्यालाच माहित, तो शिकणार त्याच्यातून ना,
त्याच्यामुळे आम्ही त्याला म्हणायचो सरांसोबत थांबत जा, बोलत जा, तुला काही प्रॉब्लेम असेल विचारत जा सरांना, मॅडमशी बोलत जा. तो म्हणायचं मॅडमशी बोलतो, मी सरांसोबत बोलत असतो, सगळं काही माझं व्यवस्थित आहे म्हटलं. ग्रेट. तेच आम्हाला खूप तुमचं अभिनंदन आहे सगळ्या गोष्टींचं. माझ्या मुलाकडे खूप लक्ष दिलं तुम्ही आणि त्याचा आज संधी त्याला मिळाली आहे. खूप चांगली गोष्ट आहे. असे सपोर्टिव्ह पॅरेंट प्रत्येक मुलाला मिळावे, कारण की तेच तर आहे ना, जसं मी म्हटलं फॉलोअप, एकदम स्ट्रॉंग फॉलोअप. तर आय थिंक आमच्या टीमला पण आता मेसेज गेलाच असेल. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर सारिका मॅडमचा फॉलोअप चुकवायचा नाही. खूप छान वाटतंय, म्हणजे आजचा दिवस असा हॅपनिंग आहे पूर्ण. चालेल. सो ऍज अ पालक म्हणून तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यांना, म्हणजे बाकीच्या पालकांना? बाकीच्या बालकांना मी हे सांगेल की तुम्ही जर तुमच्या मुलाला समजा आता पुणेरी पॅटर्न सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये जर दाखल केलं तर त्याचं पुढे तो जर शिकत राहिला तर त्या संधीचं त्याचा शोध तो करणार. फक्त फॉलोअप कसा घेत राहिला पाहिजे की आपला मुलगा खरंच म्हणजे तिथे जाऊन ट्रेनिंग घेतो का नाही, का म्हणजे टाइमपास करून घरी येतो. कसं आता असतात काही मुलं असतात नुसतं जातात, वडिलांनी सांगितलं म्हणून जायचं आणि बसायचं आणि घरी जायचं, याच्यावर काही करत नाही. पण आम्ही प्रॉपरली आमच्या मुलाकडे लक्ष दिलं की तो जातो, काय शिकतो, काय करतो. आणि सरांना पण आम्ही विचारलं तर म्हणजे तो शिकतो का नाही, क्लासमध्ये पूर्ण वेळ असतो का नाही. आणि हे फॉलोअप पालकांनी घेतलं पाहिजे. आता कसं होतं की बाकीच्या पालकांना वाटतं माझा मुलगा तर रोज येतो, क्लास करतो, पण त्याला अजून संधी नाही, तो काही करत नाही. पण पालकांनी हे लक्ष द्यावं की तो खरोखर क्लासला आपल्या आहे का, तो पूर्ण वेळ इथं लक्ष देतो का, आणि आपल्या म्हणजे त्यांना जे शिकवतोय त्यांना ते कळतं का नाही. आता तुम्ही काय शिकवताय आम्हाला काही माहित नाही, त्या विद्यार्थ्यांनाच माहित असं की काय शिकवलेलं आहे. तर वेळोवेळी आम्ही त्याला ते विचारलेलं असं की तुला जे शिकवलेलं तुला कळलं का नाही, नसेल कळलं तर तू 4 वेळा विचारू शकतो, तुझ्या ट्रेनरला विचारू शकतो, 4 वेळा विचारतो, मॅडमला, सरांना, कोणालाही तू विचारू शकतो. आणि तुम्ही पण मला एक विश्वास दिला होता की तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तुम्ही डायरेक्ट मला आम्हाला फोन करू शकता, विचारू शकता. तर ते आमचा विश्वास हा सार्थक झालेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा जो संदेश आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पालकांनी ह्या विश्वासावर किंवा ह्या भरोशावर राहू नये की बाबा आपला विद्यार्थी क्लास जॉईन करतो तर तो होईलच प्लेस, असं नाही. तुम्ही पण त्याचा ऍज अ पालक स्ट्रॉंग फॉलोअप घ्या. इन्स्टिट्यूट आहेच आहे, कारण इन्स्टिट्यूटच्या लेवलला इन्स्टिट्यूट तुम्हाला जॉब कॉल देणार, शिकवणार. पण तुमचा विद्यार्थी तो अटेंड करतोय का, त्याला ते समजतंय का, त्याच्यानंतर तो जर नापास झाला तर त्याच्यानंतर तो मोटिवेटेड राहून पुढच्या इंटरव्ह्यूला जातोय का, हे मोटिवेशन. कारण प्रत्येक मुलगा हा मॅक्झिमम टाइम फॅमिली सोबत असतो, कमी टाइम इन्स्टिट्यूट सोबत असतो. सो जो मॅक्झिमम टाइम आहे त्याच्यामध्ये त्याला मोटिवेटेड ठेवून पुढे जर आपण घेऊन गेलो तर नक्कीच एक चांगलं आपल्याला यश मिळू शकतं. चालेल. सो पुन्हा एकदा पूर्ण फॅमिली, अक्षय चोपडे आणि पूर्ण फॅमिलीचं खूप खूप अभिनंदन. आता हे तुमचं आणि आपलं हे विश्वासाचं नातं झालेलं आहे, एक फॅमिली सारखं वाटायला लागलं मला तुमच्यासोबत बोलून आणि हे करून. तर असेल तुमचा विश्वास तर पुणेरी पॅटर्न देईल तुम्हाला साथ. असलाच पाहिजे तुमचा विश्वास, येणारच तुमची साथ, आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. खूप छान. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.